तर युद्धासाठी तयार राहा. भारत 130 अणुबॉम्बच्या टार्गेटवर, ते सजावटीसाठी ठेवलेले नाही. पाकिस्तानी मंत्र्यांची पतंगबाजी सुरू. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. ते म्हणाले, आम्ही भारतासाठी शाहीन गोरी, गजनवी यासारखी 130 क्षेपणास्त्रे ठेवलेली आहेत. जर भारताने सिंधू पाणी करार थांबवले तर आपण त्यांचा श्वास रोखू. भारताने युद्धासाठी तयार राहिलं पाहिजे. पाकिस्तानची अण्वस्त्रे केवळ सजावटीसाठी ठेवली जात नाहीत, तर आम्ही देशभरात अनेक ठिकाणी अण्वस्त्रे लपवून ठेवलेली आहेत. अब्बासी यांनी म्हटलं आहे की आमची क्षेपणास्त्रे भारताकडे लक्षित आहेत. भारताला हे देखील माहीत आहे की आपल्याकडे शस्त्रे आहेत, म्हणूनच ते आपल्यावर हल्ला करीत नाहीत. अब्बासी म्हणाले की भारत आपल्या सुरक्षिततेतील त्रुटी मान्य करण्याऐवजी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोष देतो आहे. इस्लामाबाद यांच्या विरोधात केलेल्या कोणत्याही धार्मिक कारवाईला तोंड देण्यासाठी तयार आहे. पाकिस्तानला पाणीपुरवठा थांबवल्याबद्दल आणि व्यापारी संबंध संपवल्याबद्दल हनीफ अब्बासी यांनी भारताची खिल्ली उडवली. ते म्हणाले की पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे, त्यामुळे भारताचा विमान वाहतूक उद्योग अवघ्या 2 दिवसात अडचणीत आला. भारताला आपली चूक कळालेली आहे. जर आपण 10 दिवस हवाई क्षेत्र बंद ठेवलं तर भारतीय विमान कंपन्या दिवाळखोरीत निघतील.